पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरनं चांगलाच गाजतोय। काल सरकारनं 2013 ते 2015 दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी सादर केली। यामध्ये देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याचं स्पष्ट झालं। यानंतर आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आणि या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात बीजचा तुटवडा जाणवू देणार नाही असं वक्तव्य केल्यावर आता विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राज्यामध्ये बीजचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागातनं बीज आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आलाय। बीजचा तुटवडा भासू दिला जाणार नाही असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलं। एकीकडे बीज बंदीचा वाद देशभरात चिघळलेला असताना पर्रीकरांनी गोव्यातल्या जनतेला बीज संदर्भात हमी दिल्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे। संसदेच्या कॅन्टीनमधल्या जेवणामध्ये एक किडा आढळून आलाय। श्रीनिवासन या अधिकाऱ्यानं संसदेच्या कॅन्टीनमधनं जेवणाची ऑर्डर दिली होती आणि त्यामध्ये या अधिकाऱ्याला हा कोळी किडा सापडला आणि यामुळे या अधिकाऱ्याची तब्येत सुद्धा बिघडल्याची माहिती मिळते। व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांसाठी लॉटरी ठरू शकते, कारण भाजप संसदीय बोर्डातील नायडूंच्या रिक्त जागी फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या कारभारावर मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही काय असं म्हणत गाणं तयार करणाऱ्या आरजे मलिष्का विरोधात शिवसेनेनं चांगलीच मोहीम उघडली आहे। मुंबई मनपानं मलिष्काच्या घराची तपासणी केली आणि तिच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचा दावा केला। यानंतर पालिकेनं मलिष्काला नोटीसही बजावली आहे। मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। मुंबई यू आर द बेस्ट आणि मला तुझ्यावर भरोसा आहे असं ट्विट आरजे मलिष्कानं केलंय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय। त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। लोणंद येथील सोना अलाइज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल झालाय। ओला कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सचिन सुर्वेला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला रस्त्यावरती फेकून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतल्या खारघरमध्ये घडलाय। यामध्ये जखमी सचिनचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी रुपाली सुर्वेनं ओला कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे। तब्बल 28 तास लोटूनही अद्याप मनमत म्हैसकरच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं नाहीये। पोलिसांच्या तपासात मनमतचा मोबाईल आणि बॅग सापडली आहे। पोलिसांनी त्याचा मोबाईल चॅटही चेक केलेला आहे, मात्र तो कोणत्याही तणावात नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मनमतचा मृत्यू अपघाती होता का या दृष्टीनं सुद्धा आता तपास केला जातोय। आसामच्या विदिशा बेजबरुआ या मॉडेलनं दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। 2 दिवसांपूर्वी विदिशा आणि तिचा पती गुरुग्राममधील फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते। पोलिसांनी विदिशाच्या पतीवर गुन्ह्याची नोंद केली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय। पावसाळ्यात मुंबई पुणे प्रवास हा दिवसेंदिवस अधिक धोकादायक होऊ लागलाय का असा प्रश्न पडतोय। एकीकडे एक्सप्रेसवेच्या मार्गात दरडीचे अडथळे असताना आता लोणावळ्यातील मंकी हिल परिसरात दरड कोसळली आहे। सध्या लोहमार्गावरची दरड हटवण्यात यश आलेलं असून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। गेल्या 2 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, मध्य वैतरणा आणि या सर्व धरणांनंतर तानसा सुद्धा ओव्हरफ्लो झालाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा हा प्रमुख तलाव आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ पाहायला मिळते आहे। तर राधानगरी धरण 74% भरलेलं असून धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापुरात वर्षा सहलीसाठी आलेले 5 तरुण वाहत्या पाण्याच्या कचाट्यात सापडले। यापैकी 4घांना वाचवण्यात यश आलेलं असून 1 तरुण वाहून गेलाय। शाहूवाडीच्या उखळू गावातील धबधबा पाहण्यासाठी हे 6 तरुण आलेले असताना ही दुर्घटना घडली। विदर्भात पावसानं जोरदार हजेरी लावली। चंद्रपूर, वर्धा, यवतमाळसह अकोला, अमरावतीतही पाऊस पडतोय। चंद्रपूर जिल्ह्यात तर गेल्या 24 तासात सरासरी 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यात मात्र पावसानं पाठ फिरवली आहे। जसा महाराष्ट्रात पाऊस बरसतोय तसाच देशाच्या इतर भागातही पावसानं थैमान घातलंय। ओडिशातल्या पावसाचं हे विदारक चित्र आहे। ओडिशातल्या पुरामध्ये आतापर्यंत 4घांचा मृत्यू झालाय, तर 12 जिल्ह्यांमधील 65,000 लोक पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अडकल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरच्या त्राल भागात बनपट्टी गावात ढगफुटीनं होत्याचं नव्हतं झालंय। यामुळे रहिवाशांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। पोलीस, जिल्हा प्रशासन या सर्वांच्या मदतीने इथे बचाव कार्य सुरू आहे।
कराड तालुक्यातील वाठार इथे मानवी वस्तीत आढळलेल्या एका बिबट्याच्या पिल्लाला पकडण्यात यश आलंय। वाठारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीतील एका रस्त्यावरती बिबट्याचं पिल्लू आढळून येत होतं। त्यानंतर वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्याचं एक पिल्लू अडकलेलं आहे। यापुढे वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना 10 वेळेला विचार करा, कारण लवकरच शहरातल्या सर्व वाहतूक पोलिसांना एक वायफाय कॅमेरा दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जे काही संभाषण किंवा अरेरावी कराल ते सर्व काही रेकॉर्ड होऊन कंट्रोल रूमला जाणार आहे आणि त्याच माहितीच्या आधारे तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तोच पुरावा ग्राह्य धरला जाईल। मध्यवर्ती बस स्थानक चौकात एका महिलेनं वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे। नाशिकमधली घटना आहे। महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरनं जात असताना महिलेनं नियम मोडत चुकीच्या दिशेनं गाडी चालवली। यावेळी वाहतूक पोलिसांनी या महिलेला रोखलं आणि यावर संतापून या महिलेनं पोलिसांवरतीच हात उगारला। यापुढे ऊस लावायचा असेल तर आधी ठिबक सिंचनाची व्यवस्था करा, कारण ऊसाचं पीक ठिबकाशिवाय घेता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय। ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना 25% अनुदान सरकारच्या वतीनं दिलं जाणार आहे। जम्मू काश्मीरप्रमाणे कर्नाटकला स्वतंत्र ध्वज अशी मागणी कर्नाटक सरकारनं केलेली आहे, परंतु केंद्र सरकारने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे। कर्नाटकात स्वतंत्र ध्वजाच्या मागणीनं जोर धरला होता। ध्वज संहितेनुसार देशामध्ये एकाच ध्वजाला मंजुरी आहे असं देश आणि एक देश आणि एक ध्वज असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। जीएसटी परिषदेनं सिगारेटवरती सेस लावण्याच्या निर्णयानंतर तंबाखू कंपनी ITC अर्थात इंडिया टोबॅको कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली। पहिल्या अर्ध्या तासातच या कंपनीचं 7,000 कोटींचं नुकसान झालंय। बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव मायावतींच्या समर्थनासाठी आलेत। दलितांचा मुद्दा हा संसदेपेक्षा मोठा असून मायावतींना बिहारमधनं पुन्हा राज्यसभेवरती पाठवणार असल्याचं लालूंनी सांगितलेलं आहे। आधार कार्डमुळे व्यक्तिगततेच्या अधिकारांचं उल्लंघन होतंय का या संदर्भातला निर्णय 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आलाय। या प्रकरणावरती आज सुनावणी होते आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल। आधार कार्ड योजनेमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भंग होत असल्याच्या मुद्द्यावरनं दाखल झालेल्या अनेक याचिकांची सुनावणी घटनापीठासमोर झाली। घटनेनुसार अधिकारांचं उल्लंघन होतंय की नाही हे आधी निश्चित होणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी सुरू झालेली किसान मुक्ती यात्रा राजधानीमध्ये धडकली आहे। दिल्लीतल्या जंतर मंतरवर देशातल्या विविध भागातल्या शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवली। किसान महासंघाचे VM सिंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, स्वराज संघटनेचे योगेंद्र यादव याशिवाय आपल्या अभिनव आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेणारे तामिळनाडूचे शेतकरी सुद्धा यावेळी उपस्थित होते। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या मात्यापित्यांनी देवाला साकडं घातलंय। अवंती जाधव आणि सुधीर जाधव यांनी सोलापुरातील अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूरचं दर्शन घेत आपल्या मुलाच्या सुटकेची प्रार्थना केली आहे। टीम इंडियाचे नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अखेर आपला शब्द खरा केला, कारण रवी शास्त्रींचा मित्र असलेल्या भारत अरुण यांची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, तर संजय बांगर यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना झालाय। पहिला कसोटी सामना 26 जुलैला खेळवला जाईल। पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याची माहिती मिळते, तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान, तर तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये खेळवला जाणार आहे। यंदा साथीच्या आजारांनी आतापर्यंत मुंबईतल्या 14 जणांचे प्राण घेतले। जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यातच डेंग्यू, गॅस्ट्रो आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मुंबईतील तब्बल 100 जणांना डेंग्यूची आणि गॅस्ट्रोची लागण झाली आहे, तर 7 जणांना H1N1चं इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळते आहे। गेल्या 15 दिवसात लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाईन फ्लूमुळे राज्यात 7 जणांचा मृत्यू झालाय। तसंच गॅस्ट्रो, डायरिया, कॉलराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून केलं जात आहे। एकट्या स्वाईन फ्लूमुळे राज्यभरात 313 रुग्णांचा मृत्यू झालाय। पुण्यातल्या मोहसिन शेख हत्या प्रकरणाचं वकीलपत्र घेण्यास ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांनी तयारी दर्शवली आहे। तसं पत्र त्यांनी मोहसिनच्या वडिलांना मोबिन शेख यांना दिलेलं आहे। 2 जून 2014ला IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या मोहसिनची
जमावाकडनं हत्या झाली होती। यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही केस पाहिली होती। नाली सफाई घोटाळ्याचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी किती पावसाळे वाट पाहायची असा उपरोधिक सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय। कारण मुंबई पोलिसांनी तपासणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी हायकोर्टात केली आहे। पुण्यामध्ये दिग्दर्शक मधुर भंडारकरच्या इंदू सरकार या चित्रपटाच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत निदर्शनं केली। डेक्कन परिसरातील झाशीची राणी पुतळा चौकात ही निदर्शनं करण्यात आली। अभिनेता प्रभासच्या साहो सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे। या सिनेमातला प्रभासचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। प्रभास या सिनेमामध्ये मॉडर्न रूपात दिसणार आहे। बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर साहोकडनं याच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न झाला आहे। सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते। काही कलाकारांचा हटके लुक मात्र भाव खाऊन गेला, तर काहींना मात्र टीकेचा सामना करावा लागला। त्यातलंच एक नाव म्हणजे सोनाक्षी सिन्हा। सोनाक्षीच्या लुकवरती बरीच उलटसुलट चर्चा रंगते आहे। तिचा हा लुक आगामी सिनेमाच्या हेतून करण्यात आला होता, मात्र याच लुकमुळे सोनाक्षीला टीकेचा सामना करावा लागला। ऐन पावसाळ्यात मराठी इंडस्ट्रीत लगीनघाई पाहायला मिळते। अमेय वाघ मृत्यूनंतर आता दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर सुद्धा लग्नाच्या वेडीमध्ये अडकते। सानिकाचा नुकताच साखरपुडा पार पडला। बाहुबली सिनेमात कटप्पाची भूमिका अजरामर करणारा अभिनेता सत्यराज यांच्या मुलीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये दिव्यानं काही वैद्यकीय कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। दिव्या डॉक्टर आहे, त्यामुळे औषधांच्या काही कंपन्यांनी दिव्याला तिच्या रुग्णांना काही औषधं देण्यासाठी मागणी केली होती। मात्र या औषधातली घटक हे आरोग्याला हानिकारक असल्याचा दिव्याचा दावा आहे, त्यामुळे ही औषधं देण्यास दिव्यानं नकार दिला। अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे। ईशानं नुकतंच मॅटर्निटी फोटोशूट केलं। पती भरत तख्तानीसोबत तिनं ग्रीसमध्ये हे फोटोशूट केलंय। सोशल मीडियावर ईशाच्या फोटोंना बरेच लाईक्स सुद्धा मिळतात। बरेली की बर्फी सिनेमाचं टीजर पोस्टर नुकतंच रिलीज झालंय। अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या सिनेमामध्ये कृती सेनन, राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना हे पाहायला मिळतील। 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होतोय। बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये असून त्याने एक फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केलाय। या फोटोत त्याने एका मुलीचा हात पकडलेला दिसतोय। माझ्या खासगी मुराद ओस्मानासोबत नाश्ता असं कॅप्शन सुशांतने या फोटोला दिलंय। आता सुशांतची पर्सनल मुराद ओस्मान कोण आहे यावरनं बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत।